कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बहुता आवडी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा मनोन विठ्ठली आवडी मनोन विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा
धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर शब्द केली जडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुलती आला धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर जणी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा नमो विश्वरूपा विष्णुमाय अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा अपारा अमुपा पांडुरंगा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा गावी गावी माझी सेवा सेवा गावी गावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृष्टीते स्वहंभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे आद्य कीर्तनकार प्रेमशिरोमणी नामदेव महाराजांच्या पट्ट शिष्या संतश्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात संतश्रेष्ठ जनाबाईंनी आपल्या परमार्थातला पुरुषार्थ कसा प्राप्त केला याचं रूपकातून वर्णन या अभंगात व्यक्त केलंय. विठ्ठल श्री क्षेत्र वडांगळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या गावचा हा अतिशय वार्षिक महोत्सव संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय तुकोबरे आदी महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने हा अतिशय गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, पुरुष वर्ग, माता मावल्या, लहान थोर, आबाल वृद्ध, तरुण बांधव या सगळ्यांच्या एकत्रितपणाने सक्रियतेने अतिशय सुंदर तन मन धनाने सुंदर चाललेला हा उत्सव आहे. आणि या पवित्र उत्सवातील आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग समस्त ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदायाचे आमचे परमस्नेही मित्र निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोबतदार आमचे परमस्नेही हरिभक्ती परायण सागर महाराज दौंड यांच्या संपर्कातून आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग या निमित्ताने मंडप अतिशय सुंदर आहे.
साऊंड ऑपरेटिंग छान आहे. ज्यांनी गोड चाल म्हटली, महाराष्ट्रातील गोड गळ्याचे गायक हरिभक्तीपरायण भजनमूर्ती सदानंद महाराज कडुळे गुरुजी, हरिभक्तीपरायण भजन नंदी रविदास महाराज जगदाळे गुरुजी, हरिभक्तीपरायण राहुल महाराज. गावातील पंचक्रोशीतील आपण सर्व भजनी मंडळ दोन्ही चोपदार आहेत, विनेकरी आहेत. उपस्थित सर्व या भागातील पंचक्रोशीतील आपण ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, ज्यांचा पखावज ऐकत आहात. महाराष्ट्रातील प्रख्यात पखावज वादक परमस्नेही हरिभक्तीपरायण आमचे हरिभक्तीपरायण दिनेश महाराज मोजाड यांच्या गळ्यावरून सरस्वती मातेने हात फिरवलेला आहे आणि यांच्या हातावरून सरस्वतीने हात फिरवलेला आहे. त्यामुळे एवढा गोड पखवाज आणि एवढा गोड गळा तुम्हाला सगळ्यांना या सप्ताहात 7 दिवस ऐकायला मिळतो आहे आणि आपण सर्वजण त्याचा आनंद लुटत आहात. या निमित्ताने आपण उपस्थित सर्व कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, संप्रदायाचे उपासक सगळ्यांच्या चरणावर अभिवादन करतो. सेवेला सुरुवात. विठ्ठल अभंग संत श्रेष्ठ जनाबाईंचा आहे. खरं म्हणजे अध्यात्माने स्त्री शक्तीचा सदैव सन्मानच केलेला आहे. जनक महाराजांच्या काळामध्ये याज्ञवल्क्य मुनी ब्रह्मनिष्ठ आहेत का नाही हे सांगण्याकरता त्या काळात गार्गी नावाची एक स्त्रीच होती. या देशात मैत्री नावाची एक स्त्रीच झाली आहे. या देशात कधी जनाई झाली, तर कधी मुक्ताई झाली, तर कधी मीराई झाली, कधी बहिणाई झाली. जणू या संपूर्ण स्त्री शक्तीने एक अध्यात्माची चळवळच उभा केली आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे का वडांगीच्या सप्त्यात महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. विठ्ठल आणि बरं का वडांगीकर, सगळ्यांना सांगतो, आमच्या माय मावल्या नुसत्या बहुसंख्येने आल्यात असं समजू नका. एक एक हप्ता पण त्या सप्त्याला देणार आहे. आता जरा चेहरे पडले काहींचे. माया हो, तुम्ही येत जा. आमच्या कार्यकर्त्यांनी सगळी चांगली व्यवस्था केली आहे. तुम्ही छान आनंद घ्या. बाकी हप्त्याचं काही टेन्शन घेऊ नका, कारण सरकारने पण काहींचे हप्ते बंद केले. त्याच्यामुळे सागर महाराज त्या पण बिचारे काही काही दुःखी आहेत. आता असू द्या, मला तुमच्या आनंदाला काही विरजन घालायचं नाहीये. अतिशय सुंदर तुम्ही हा उत्सव या ठिकाणी करत आहात. आजचा अभंग खास तुमच्याकरिता आहे. परमार्थ कोणाकडे पाहून करावा असा जर प्रश्न उपस्थित झाला तर भक्तीचे प्रधान आचार्य महर्षी नारद आहेत. नारदांना विचारलं, नारदजी आम्ही परमार्थ कोणाकडे पाहून करावा? नारदांनी सांगितलं, तिकडे बघा, उत्तर प्रदेशकडे. यथा व्रज गोपिकाना. उत्तर प्रदेशकडे पहा, यादवांच्या कुळाकडे पहा. यादवांच्या कुळाकडे म्हणजे अखिलेश यादवांकडे नाही. विठ्ठल परमार्थ करणारे जे गवळणी आहेत, जे गोपाळ आहेत, ते सगळे यादवच आहेत महाराज. आणि त्या गवळणींकडे पहा, तुम्हाला भक्ती कशी करावी हे कळेल. भक्तीच्या क्षेत्रात कबीर महाराजांची फारच ख्याती झाली आणि लोक कबीर महाराजांच्या नावाचा जय जयकार करू लागले. कबीरांनी आलेल्या सगळ्या लोकांना सांगितलं, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. अरे काय कबीर कबीर करत बसलात? माझ्यासारखे शेकडो लाखो कोट्यावधी कबीर वाहत जातील. हा ज्यांचा अधिकार आहे त्या गवळणी म्हणजे स्त्रियाच आहेत. विठ्ठल वंदे नंद व्रज स्त्रीणाम पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतम् पुनाती भुवनात्रयम्. उद्धवजी गवळणींचा अधिकार पाहून त्यांच्या चरणाची धूळ आपल्या कपाळाला लावतात, तेव्हा हे शब्दोद्गार आहेत. अर्थात हा स्त्रियांचा भक्तीतला अधिकार आहे. आणि म्हणून परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावचं गाव आहे आणि त्या गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई दमा आणि करुंड नावाच्या दाम्पत्याच्या पोटी संत श्रेष्ठ जनाईचा जन्म झाला. नामदेव महाराजांच्या घरात सेवेकरिता म्हणून पंढरपुरात दिली मुलगी आणि आपोआप परंपरेने पांडुरंगाकडे जनाई आकर्षित झाल्या. देवाला सांगितलं, देवा माय मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला. देवा आता कुणी नाही राहिलं तुझ्याशिवाय माझं. आणि मग पांडुरंगावर जबाबदारी पडली. जनी जाय पानियासी मागे धावे ऋषी केशी, जनी जाय पानियासी. जर माझी जनाई कधी स्नानाला बसली, जनी बैसली नायाला पाणी नाही विसाण्याला, जनी सांगे लोका नाऊ
घाली माझा सखा. जर जाण्याला कधी राग आला, ताड 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 देवाच्या दारात गेला. अरे अरे विठमुळ माईच्या करट तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली, तुझे गेले मढे तुला पाहुणी काळ रडे. तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली. उभी राहुनी अंगणी शिव्या देई दासी जनी. उभी राहुनी, उभी राहुनी अंगणी, उभी राहुनी अंगणी शिव्या देई दासी जनी. रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. सती सावित्री चुडाल्या आली. या जनाईने पांडुरंगाला एका दमात शिव्या दिल्यात, म्हणून मी एका दमात चाल म्हणून दाखवली. पण वडांगणीच्या माऊलींना सांगतो, ह्या शिव्या तुम्ही द्यायचा प्रयत्न करू नका. ह्यांना ह्या जनाईने देवाला दिलेल्या शिव्या. नवल सांगतो, जनाईने पांडुरंगाला शिव्या दिल्या आणि जनाईच्या शिव्या ऐकल्या की देव डोलायचा, विठोबा नाचायचा. म्हणजे तिच्या शिव्याने देव नाचायचा. आपल्या भजनाने नाराज होण्याची शक्यता आहे. विठाला काय अधिकार आहे जनाईचा. कबीर महाराज महाराष्ट्रात पांडुरंगाच्या दर्शनाकरता आले आणि बघितलं 2-3 मुली जमल्या होत्या आणि भांडणं चालले होते. कबीरजींनी पाहिलं, काय ग मुलींनो भांडण चाललंय? हो म्हणले महाराज. पण काय कारण आहे भांडणाचं? त्या दोघींनी सांगितलं. म्हणले आम्ही तिघी मिळून इथं गोवऱ्या थापायला. आणि बघा म्हणले आमच्या दोघींचा गोवऱ्याचा ढिगारा कमी आणि हिचा एकटीचाच जास्त आहे. कबीरजींनी पाहिलं, म्हणले खरं आहे काय ग, तुझा एकटीचा गोवऱ्याचा ढिगारा जास्त कसं काय? ह्या दोघी म्हणल्या महाराज तिने चोरल्यात आमच्या गोवऱ्या. कबीरांनी विचारलं, काय ग तू गोवऱ्या चोरल्या? नाही म्हणली महाराज. मग कसं काय तुझ्या गोवऱ्याचा ढिगारा जास्त आहे? तिने सांगितलं, महाराज या दोघी जेव्हा गोवऱ्या थापतात तेव्हा त्या दोघींची मिळून 4 हात होतात, पण मी जेव्हा गोवऱ्या थापायला लागते तेव्हा माझे 2 हात आणि हा जो विटीवरचा देव आहे ना त्याचे 4 हात, तो स्वतः मला येऊन गोवऱ्या थापायला मदत करतो. कबीरांच्या पायाखालची जमीन सरकली. कबीरजींनी तिच्याकडे नीट निरीक्षण केलं, पाहिलं आणि विचारलं, तुला देव गोवऱ्या थापायला मदत करतो? हो म्हणले महाराज. अगं पण कशावरून? म्हणले महाराज उचला एक गोवरी लावा तुमच्या कानाला. आणि गोवरी कानाला लावली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कबीरजींनी पाहिलं का गोवरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी प्रकटला आणि नीट निरीक्षण केलं. तिला विचारलं, मुली अगं बाई काय नाव आहे तुझं? तिने सांगितलं, महाराज मला सगळ्या पंढरपुरात लोक नामदेव महाराजांची दासी जनी म्हणतात. जनी जनी सब कोई कहे नामदेव जी की दासी, बंदा कबीरायु कहे तू सब संतन की काशी. अगं तुला कोण म्हणेल तू नामदेव महाराजांच्या घरची दासी आहे? तू जगातल्या सगळ्या संतांची काशी आहेस. हा ज्यांचा अधिकार आहे त्या जनाई. विठाल काय जगात परमार्थ करत नाहीत अशी माणसं नाहीत महाराज. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. जिकडं पाहावं तिकडं लोक आपल्याला भक्ती करताना दिसतात, पण मला देवच पाहिजे ही अपेक्षा फक्त जनाईची आहे, सगळ्यांची नाहीये. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्ध आहे. हजारो लाखो कोट्यावधी मधून कोणीतरी असा एखादा भक्त एखादा साधक निघतो की त्याचा परमार्थ हा शुद्ध भगवंता करिताच आहे. पंढरपूरला या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती ना महाराज. सागर महाराज 28 लाख लोक होते, पण सगळ्यांनाच देव पाहिजे असं नाही. विठाल 17, 18, 20 महिनाभराची वारी करून सुद्धा पंढरपुरात घोंगड्यान बांगड्या करता गेलेले लोक काही कमी आहेत? मला देवच पाहिजे विरळा ऐसा कोणी. फार कमी लोक सापडतात महाराज. जनाईच्या अंतकरणामध्ये परमात्म्याच्या भेटीची तीव्र उत्कंठा तयार झाली आणि याला शास्त्राने भावोदय असं म्हटलंय. सगळ्यांच्या अंतकरणात हा उदय होत नाही. जनाईच्या हृदयात परमात्मा भेटीची तीव्र उत्कंठा तयार झाली का देवा एवढं सुंदर मानवी शरीर तुम्हाला दिले, ते तुझ्या प्राप्ती करता दिलंय, मला आता तू पाहिजे. भावोदय. पण सगळ्यांनाच देवाची रुची तयार होत नाही, आणि जरी झाली तरी कोणत्याही साधकाच्या आयुष्यात काही टप्पे येत असतात. त्याच्यातला दुसरा टप्पा आहे त्याला म्हणतात भावसंधी. भावसंधी. भावसंधी म्हणजे काय? देव तर आवडतोय, देव आवडत नाही असं नाही, परमात्मा आवडलाय पण संसार सुटत नाही. वडाळणीचा एवढा छान सप्ताह कार्यकर्त्यांनी 7 ते 9चं कीर्तन, त्याच्यानंतर सगळ्या लोकांना भोजनाच्या पंक्ती दिल्यात. कीर्तन आवडत नाही असं नाही, पण घर सुटत नाही. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक ते भक्तिगीत लहानपणी ऐकलं होतं. सांगा मी काय करू, सांगा मी
काय करू भक्ती करू का पोट भरू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू सांगा मी काय करू देवा परमार्थ करू का प्रपंच करू संसार करू का भक्ती करू नेमकं काय करू या विषय सुखांनी या व्यसनांनी माझं जीवन उद्ध्वस्त होत चाललंय मला तू आवडत नाही असं नाही पण करू तर काय करू आणि हेच आमचा वारकरी पहाटे उठून काकड्यात ते सांगतो प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले थोरी उरली राहे वासना ओ येथे न चले थोरी उरली राहे वासना प्रभाते सेवाने तुमच्या यावे दर्शना तुमच्या यावे दर्शना येथे तरी थोडी उरली राहे वासना ओ येथे तरी थोडी उरली राहे वासना प्रभाते वाटे तुमच्या यावे दर्शना तुमच्या यावे दर्शना येथे न चले थोडी येथे न चले थोडी उरली राहे वासना प्रभाते सेवाने तुमच्या यावे दर्शना तुमच्या यावे दर्शना येथे न चले थोडी येथे न चले थोडी उरली राहे वासना प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले थोरी उरली राहे वासना देवा मला वाटतं तुझ्याकडे यावं पण हा प्रपंच मला सोडत नाहीये आणि म्हणून वारकरी आजही पहाटे काकड्या सत्रात हेच म्हणत असतो महाराज पाठ माहितीये ना मी पुण्यात एकाला विचारलं म्हणलं पाठ कधी होते तो मला 9:30 वाजता काय लोकांच्या पहाटेचा टाइम आहे जुन्या काळातल्या आमच्या माता मावल्या पहाटे उठायच्या सडा संवार्जन रांगोळी घरातल्या सगळी कामं आटोपायच्या आणि मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायची आता उलटे आता सूर्यच उगवतो ना आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात हा काळाचा दणकाच आहे महाराज वारकरी आजही आमचा देवाला सांगतो देवा उठलो ना सगळ्यात आधी तुला पाहणार आहे प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना काय करू आणि हे साधकाच्या आयुष्यातलं कन्फ्युजन आहे याला भावसंधी म्हणतात देवा भावोदय झालाय पण भावसंधीत अडकलोय पण पुन्हा साधकाची वृत्ती बदलते आणि तिसरा टप्पा येतो त्याला म्हणतात भावशाबल्य अरे मनुष्यपणा तरी साधी नारायण मानवी शरीर काय सामान्य नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे नर करणी करे सो नर का नारायण बन जाए ही जर या मानवी शरीराची क्षमता आहे तर मी काय विषय सुख भोगण्याकरता आलोय मी काय स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याकरता आलोय नाही मला देव पाहिजे याला भावशाबल्य म्हणतात विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणी आई साहेब सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या मुखातून ऐकलं की भगवान कृष्ण परमात्मा किती सुंदर दिसतो श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडे मदन पोटा आला बापुडे एर कोणीकडे इंद्रचंद्र किती सुंदर दिसतो महाराज रूप सावळे सुकुमा रूप सावळे सुकुमा रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप
कृष्णाचं सौंदर्याचं वर्णन ऐकलं रुक्मिणी मातेने. एवढा सुंदर दिसतो कृष्ण. आणि जगात सौंदर्य फक्त कृष्णाचंच आहे बरं. आपल्या सौंदर्याचा आणि देवाच्या सौंदर्याचा ताळमेळ बसत नाही. आपलं सौंदर्य म्हणजे लग्न झाल्यावर 2 वर्षांनी फक्त अल्बमच बघायचं काम आहे. अशी लुंगी लावली असती, खुर्चीवर बसतो, बायकोकडे बघतो आणि अल्बम मध्ये बघतो. काय होतीस तू, काय झालीस तू. बायको सुद्धा अल्बम मध्ये बघते, नवऱ्याकडे बघते. काय होतास तू, काय झालास तू. काय झालं, एक छोटा मुलगा अल्बम मध्ये बघत होता. वडागणीकर लक्ष माझ्याकडे द्या म्हणजे कळेल आपल्याला सगळ्यांना. छोटा मुलगा अल्बम मध्ये पाहत होता आणि त्याने त्याच्या आईला हाक मारली. मम्मी. काय बेटा. अगं हे हे तुझ्या शेजारी कोण उभा आहे. आईच्या लग्नातला अल्बम पोरग पाहत आहे. आई जवळ आली, म्हणली बघू दे बाळा. आईने अल्बम मध्ये पाहिलं, म्हणली बाळा अरे असं काय करतो, हे पप्पा आहेत तुझे. पोरग म्हणलं मम्मी हे पप्पा आहेत. म्हणले हो पप्पा आहेत. मम्मी हे खरंच पप्पा आहेत. म्हणले खरंच पप्पा आहेत. पोरग म्हणलं मम्मी हे जर माझे पप्पा आहेत, हे जर माझे पप्पा आहेत, सांगूच का. तुम्ही फार आतुर झालात म्हणून विचारलं. पोरग म्हणलं मम्मी हे जर माझे पप्पा आहेत, मग आपल्या घरात जो टकलू राहतो तो कोण आहे. नाही कळलं अजून. म्हणजे काय झालं असेल माहितीये, लग्नाच्या वेळेला डोक्याला चांगले केस होते, चांगली हेप्पी होती, आता एक केस सुद्धा शिल्लक राहिला. हे काय सौंदर्य महाराज आपलं. पण माझ्या कृष्णाचं सौंदर्य. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे. आणि हे ज्याच्या सौंदर्याचं वर्णन आहे रुक्मिणी मातेने ऐकलं आणि त्या दिवसापासून ठरवलं लग्न करेन तर कृष्णाशी करेन. याला भावशाबल्य म्हणतात. विवाह करेन तर कृष्णाशीच करेन. आणि त्या दिवसापासून रुक्मिणीने स्वतःची काय दशा करून घेतली. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथात त्याचं वर्णन केलं. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली, अंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत, शरीर चळचळा पै कापत, पडे मूर्छित धरणीये, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तीने झडपली. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. काय अवस्था करून घेतली महाराज. एक विधान लक्षात ठेवा, संसारात आपण रोज रडतो, कधीतरी पांडुरंगासाठी रडा. विठ्ठल देवासाठी जर कधी आमच्या डोळ्यात एखादा पाण्याचा थेंब आला ना, त्याची किंमत एकीकडे आणि सगळ्या जगाची किंमत एकीकडे. आज रुक्मिणी माता कृष्णासाठी रडते. लग्न करेन तर कृष्णाशी करेन. आई म्हणाली रुक्मिणीला, रुक्मिणी अगं वेडी आहेस का. कोण तो कृष्ण माहिती नाही. कुणी म्हणतं वसुदेवाचा आहे, कुणी म्हणतं नंद महाराजांचा आहे, कुणी म्हणतं देवकीचा आहे, कुणी म्हणतं यशोदेचा आहे. आणि त्याच्यासाठी तुला माहिती याचे परिणाम काय होतील. अगं तुला घरातून बाहेर काढलं जाईल. रुक्मिणी मातेचे शब्द आहेत, आई मला घरातून बाहेर काढलं तरी चालेल, अंगावर फाटकं लुगडं परिधान करायला मिळालं तरी चालेल, खायला शिळं पाक अन्न मिळालं तरी चालेल, पण लग्न करेन तर कृष्णाशी करेन. पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन, पाचा दामाचा घोंगडाने सेन, उरली मोठ ते जेवी नगे माय, उरली मोठ जेवी नगे माय, उरली मोठ ते जेवी नगे माय, उरली मोठ जेवी नगे माय. कामारी 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 हो ना, कामारी 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 होऊन, कामारी 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 होऊन, कामारी 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 होऊन.
वाटते जेवी नगे माये कामारी 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 होऊन कामारी 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 होऊन काय भाव आहेत महाराज. आणि हे रुक्मिणी मातेचं अंतकरण आहे. विवाह करेन तर कृष्णाशी करेन याला भाव शाबल्य म्हणा. आणि चौथा टप्पा साधकाच्या आयुष्यात येतो त्याला म्हणतात भाव शांती. जनाईच्या अंतकरणात भावोदय तयार झाला. काही काळ भाव संधी आहे, नंतर भाव शाबल्य. पांडुरंगा तुझ्याशिवाय काहीच नाही. आणि आता परमात्म्याच्या प्राप्तीनंतर भाव शांती. आता तुला सोडणार नाही. आणि तेव्हा जनाईला विचारलं आई साहेब काय अनुभव काय तुमचा परमार्थाचा. तेव्हा जनाई महाराज सांगतात मी माझ्या परमार्थाच्या जोरावर मी माझ्या भक्तीच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला पहिल्या चरणात. धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर संसार धरण्याकरता लाखो लोक रोज प्रयत्न करतात, पण देव धरण्याकरता फार कमी लोक प्रयत्न करतात. हे घर गाडी गुडी बंगले बिंगले नौकर चाकर मुलं बाळ याच्यासाठी आपले सातत्याने रोज प्रयत्न चालले. पण धरिला पंढरीचाच देव तिही बळे धरिला सायास करून या नाश उपाधीचा. आणि हा जो अभंग ना धरिला पंढरीचा चोर, अगदी लहानपणापासून ह्या अभंगाचं आपलं नातं आहे. दिनेश महाराज नवीन लोक परमार्थाला लागले का कोणता अभंग पाठ करायचा तर धरिला पंढरीचा चोर. त्यामुळे हा अभंग वडंगणीच्या लोकांचा नुसता अभंग पाठ नाही, चालीसहित अभंग पाठ आहे. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. हो ऐकायचंय का तुम्हाला? मायाव म्हणा एकदा. धरिला धरिला जेवायचंय अजून जेवायचंय. धरिला हे बघा आमच्या लेकरासाठी एकदा छान टाळी वाजवा. त्यांच्या सुद्धा अभंग पाठ आहे महाराज. आणि तुमच्याच पाठ आहे असं तुम्हाला पण अहंकार होऊ देऊ नका, आमच्या पण पाठ आहे. धरिला मुंग्या थोड्या लाईन मध्ये असतात, आपला थोडा गोंधळ व्हायला लागला. धरिला अभंग सगळ्यांच्या पाठ. जनाईच्या अभंगच मुळात भावप्रधान आहेत.
अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी माझी हारणी गुंतलीस कवन्या राणी अडकली ही कवन्या बेटी आंधळ्याची काठी तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू माझी हारणी गुंतलीस कवन्या राणी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. लहानपणापासून त्या अभंगाचं आपलं नातं आहे महाराज. आणि म्हणून जनाई म्हणतात का मी पंढरपूरचा चोर धरला. माझ्या परमार्थाच्या जोरावर पंढरपूरचा चोर धरला. जनाई पंढरपूरचा चोर धरला म्हणताय आम्हाला कळालं, पण पंढरपूरचा नेमका कोणता चोर धरला? कारण पंढरपुरात चोराची संख्या काही कमी नाहीये. आता आपण नेमकेच वारीला जाऊन आलेलो. पंढरपुरात जर आपण गेलो तर चंद्रभागेचं स्नान करायला 2-3 जण गेले. एक जणाला सांगितलं तू कपडे सांभाळ आम्ही स्नान करून येतो. त्याने सांगितले बघा सरळ जाण सरळ या बरं का, गर्दी प्रचंड आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात प्रचंड गर्दीत हा एकटा कपडे सांभाळायला उभा राहिला आणि वाडांगळीचे 2 जण सरळ गेले. 2 जण पुढे गेले, मागं पाहतात याचा हात दिसला. म्हणले आहे कपडे आहेत, माणूस आहे. टाचा उंच करून पाहत होता आणि त्या दोघांनी पाहिलं, म्हणले माणूस दिसतोय. सरळ पुढे गेले, तेवढ्यात चोर आले आणि कपडे घेऊन निघून गेले. त्यांनी दोघांनी पाठीमागे मान वळून पाहिली तर माणूसही नाही, कपडेही नाही. दिवसभर पुंडलिकाच्या मंदिराकडून फिरत होते. पंढरपुरात असे कितीतरी चोर आपल्याला सापडतात ना महाराज. भुरटे चोर काय चोरतात? कीर्तनकाराची चप्पल चोर, वारकऱ्याच्या वळकट्या चोर, असे कितीतरी चोर सापडतात. एकदा स्नान करून आम्हीच महाराज मंडळी घाटाने चाललो होतो. पोलीस लोक आले, म्हणले महाराज थांबा चेक करू द्या. म्हणलं का? ते म्हणले आम्हाला बघायचंय कारण पंढरपुरात यावर्षी प्रचंड चोर शिरलेत. मी म्हटलं साहेब आम्ही महाराज लोक आहेत. ते म्हणले कशाने तुम्ही महाराज लोक आहेत? म्हणलं आमच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे. ते म्हणले चोरांनी तुमच्यापेक्षा मोठ्याल्या माळीने मोठाला बुक्का लावलाय. त्यामुळे चोर कोण आणि महाराज कोण लवकर पंढरपुरात यावर्षी ओळखायला आलं नाही. माऊलीच्या सोहळ्यात पण यावर्षी सागर महाराज भरपूर चोर शिरले होते. काही काही दिंड्या लुटल्या महाराज. कितीतरी चोर आपल्याला पंढरपुरात सापडतातच ना महाराज. त्यामुळे असे अनेक चोर पंढरपुरात आहेत. जनाई तुम्ही याच्यातला नेमका कोणता चोर धरला? जनाई म्हणतात असले भुरटे चोर नाही, मग पंढरीचा चोर. म्हणजे तुम्ही देवाला चोर म्हणता का काय? जनाई म्हणले मी देवाला नाही चोर म्हणत, मग मी चोराला चोर म्हणते. विठाल अहो मी एकटीच त्याला चोर नाही म्हणत. मग मी ज्यांची शिष्य आहे माझे गुरु नामदेव महाराजांना विचारा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, केशव नामाचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी जसवंती पैसांगे गवळण जसवंती पैसांगे, हे गवळण जसवंती पैसांगे, गवळण जसवंती पैसांगे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर, भक्त पुंडलिकासाठी गवळण जसवंती पैसांगे. नामदेव महाराज म्हणतात असा तसा चोर नाही, तर हा आवाक्याच्या बाहेरचा चोर आहे. चांगल्या चांगल्याच्या हातात लागलेला नाहीये. पुराणात प्रसिद्ध यादीत येतो ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, आवाक्याच्या पलीकडचा आहे. मन वाचा तित तुझे हे स्वरूप. इतका तो आवाक्याच्या पलीकडे असल्यामुळे जनाई म्हणते मी त्याला म्हणते धरीला पंढरीचा चोर. पण आईसाहेब तुम्ही देवाला चोर म्हणतात हे आम्हाला कळालं, पण चोराची त्याची अशी कोणती लक्षणं साम्य आहेत का तुम्ही देवाला चोर म्हणू शकता? पहिली गोष्ट, ज्याला चोरी करायची ना त्या चोराच्या अंगातले कपडे सैल नसावेत, फिट असावेत. चोराच्या अंगातले कपडे ढिल्ले नसावेत. मला सांगा धोतर घालून चोरी करता येईल का? एखादा जर धोत्रावर चोरी करायला गेलाच आणि पकडला तर मार खायचीच वेळ आहे ना मार. ज्याला चोरी करायची त्या चोराच्या अंगातले कपडे सैल नसावेत, फिट असावेत. मग तुम्ही देवाच्या बाबतीत काय सांगाल? नेनो ब्रह्ममार्ग चुकले, उघडे पंढरपुरासी आले. अहो म्हणले हा पूर्वी तिकडे होता,
पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निजप्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. आणि इकडे येताना महाराज बिना कपड्याचाच आला, उघडे पंढरपुरासे आले. ज्याला चोरी करायची त्याच्या अंगात कपडे सैल नसावेत. दुसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची त्याच्या अंगातले कपडे काळे असावेत. अंधारात स्पष्ट दिसणारा कपडा कोणता? पांढरा. पांढरा कपडा त्याच्या अंगावर नसावा. कपडा कसा असावा? काळा असावा. मग देव तर उघडाच आला म्हणताय, रंगाच्या बद्दल काय मत आहे तुमचं? ठाईचा चीक काळा, अनादि बहु काळा, म्हणून भेदा चाळा, लावी लागे माय. अहो म्हणली याचा रंगच चोरासारखा आहे. ठाईचा चीक काळा. 2. तिसरी गोष्ट, ज्याला चोरी करायची ना महाराज, त्या चोराच्या अंगात फार चतुराई पाहिजे. म्हणजे घर जर दगडाचं असेल तर ते चौकोनी फोडावं लागतं, घर जर विटाचं असेल तर ते त्रिकोणी फोडावं लागतं, घर जर मातीचं असेल तर ते गोल फोडावं लागतं. कीर्तन झाल्यावर मला भेटू नका म्हणजे झालं. मला काही त्याचा अनुभव नाहीये, फक्त अभंग कसा सोडावा त्याच्यासाठी हा माझा सगळा शब्द प्रपंच चालू आहे. चोरी करण्याच्या बाबतीत फार चतुर पाहिजे महाराज. नाही तर आमच्याकडे एक हॉटेलला चोरी झाली. पोलीस लोक म्हणले चला आपण सीसी कॅमेऱ्यात बघू, चोर सापडतील आपल्याला. पोलीस लोक सीसी कॅमेरे शोधायला आले, चोरांनी सीसी कॅमेरे चोरून नेले. चोर चतुर पाहिजे महाराज. नाही तर एक जण एटीएम मशीन चोरला गेला आणि झेरॉक्सच मशीन घेऊन आला. हा तसा नाहीये. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटा सगळा मणी धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सगळा मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. हे मुकुट सकळमणी धन्य तुझी विठोबा, 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 विठोबा. चाली म्हणणारे पण एवढे चतुर लागतात त्याला. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा. चतुर आहे. बर, ज्याला चोरी करायची ना महाराज, त्या चोरावर जर एखाद्या वेळेला आणीबाणीचा प्रसंग आलाच तर त्यावेळेला तो कोणताही निर्णय त्याला घेता आला पाहिजे. अर्थात तो निष्ठुर पाहिजे. तसा तुमचा देव आहे का? तर हरी तू निष्ठुर निर्गुण. हा निष्ठुर आहे, हा चतुर आहे, याचा रंग चोरासारखा काळा आहे. नंद बाबा आणि यशोदा भगवंतासाठी विलाप करत होते. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा तो पूर आला होता. उद्धवाच्या पायाखालची जमीन सरकली, गवळणी जमा झाल्या. पहिल्यांदा आला होता तो आक्रूर, तसाच कुणीतरी आला का काय बघण्याकरता आला. कोण आहात तुम्ही? सांगितलं मी उद्धव आहे, मथुरावासी कृष्णाचा मित्र. गवळणी हसायला लागले. अरे आमचा कृष्ण काय फक्त मथुरेतच राहतो का? अरे आमचा कृष्ण या झाडात, पानात, फुलात, वेलीत, कणात आमचा कृष्ण आहे. एक गवळण म्हणू लागली, काल मी पाणी आणण्याकरता एका विहिरीवर गेले. पाणी शेणण्याकरता बादली पाण्यात सोडायची, तर मी माझं लेकरूच पाण्याला दाव्याला बांधलं आणि त्या विहिरीत सोडलं. कृष्णाने धाडकन उडी टाकली आणि माझं पोरग लेकरू माझं वाचवलं आणि सांगितलं, अगं विडीस का? एवढं कुठं कृष्ण भजनात तल्लीन होतात का? बादली बांधायची तर लेकरूच दाव्याला बांधलंस. एक गवळण म्हणाली, घागर मोठी होती, मला उचलत नव्हती. कृष्ण आला आणि म्हटलं, एवढी मोठी घागर कशाला आणतेस? मी उचलू लागतो. माझा कृष्ण सगळीकडे, माझा कृष्ण सगळीकडे. आणि हे सगळं चित्र जेव्हा उद्धव पाहत होता ना महाराज, ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव या गवळणींना त्यांच्या दैनंदिन जीवनात कणाकणाला दिसत होता. हे उद्धव पाहत होता. आणि तेवढ्यात राधा मातेच्या भेटी करता उद्धव आला. वाळलेल्या काठ्याप्रमाणे कृश झालेलं शरीर होतं राधाराणीच. आणि हृदयातून हुंका आला, कृष्णा हरे कृष्णा हरे हरे. राधाराणीची आक्रंदन ऐकली. कृष्ण नामाच्या चिंतनात व्याकुळ झालेली राधाराणी बघितली आणि उद्धव समोर आला. राधा मातेला सांगू लागला, मी मथुरावासी कृष्णाचा मित्र आहे उद्धव. तेव्हा राधा मातेची अवस्था पाहिली. प्रेम की पीडा मीरा जाने, या जाने
राधा 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 कहले प्राणी कट जाए बाधा प्रेम की पीड़ा मीरा जाने या जाने राधा 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 राणीच्या अंतकरणातलं कृष्ण प्रेम पाहिलं आणि उद्धवाने नमस्कार केला आणि तेवढ्यात एक काळा भुंगा आला आणि राधा राणीच्या पायावर बसला. त्या भुंग्याकडे पाहिलं आणि उद्धवाकडे पाहिलं आणि राधा माता म्हणू लागली, आलास का काळ्या? अरे गोकुळ सोडून गेला, तो म्हणाला राधे आत्ता येतो. जो गेला तो अजून आलाच नाही. तू ही काळान पाठवलेला ही काळा. मधुपकी तव बंधो मां स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलित माला कुंकुम श्मश्रुभीर्णः वहतु मधुपतिस्तन मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडम्ब्यं यस्य दूतास्त्वमीद्रु मधुपकी तव बंधो मां स्पृशांघ्रीं सपत्न्या कुचविलुलितमाला कुंकुम श्मश्रुभे. भागवतातलं हे फार गोड भ्रमर गीत आहे महाराज. आणि ही सगळी अवस्था उद्धवाने पाहिली राधा राणीची गवळणींची आणि याचा परिणाम असा झाला. तोही रडू लागला नामा म्हणे नामा म्हणे तोही रडू लागला नामा म्हणे नामा म्हणे तोही रडू लागला नामा म्हणे नामा म्हणे तोही रडू लागला नामा म्हणे. ब्रह्मज्ञाने देवे सांगू पाठविला ब्रह्मज्ञानी देवे साधू पाठविला देवे सांगू पाठविला ब्रह्मज्ञानी देवे साधू पाठविला. तोही रडू लागला नामा म्हणे तोही रडू लागला नामा तोही रडू लागला नामा म्हणे नामा म्हणे तोही रडू लागला नामा म्हणे. निर्गुण उपासना करणारा उद्धव, ब्रह्मज्ञानी असणारा उद्धव पण गवळणींची गोपाळांची अवस्था पाहून रडतो. याला प्रेम म्हणतात. आणि याच प्रेमाच्या जोरावर जनाई म्हणतात का मी विटेवरचा मालक बांधला गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. आई साहेब मग असा पकडलेला देव तुम्ही ठेवला कुठे? दुसऱ्या चरण हृदयी पंक्ती खाना केला हृदयी पंक्ती खाना केला हृदयी पंक्ती खाना केला हृदयी खाना केला हृदयी पंक्ती खाना केला हृदयी पंक्ती खाना केला
केला आत विठ्ठल कोणीला. जाताना आवाज दे. जाताना आवाज दे. आज दिनेश महाराजांचं पण मूड फारच छान आहे. आमच्या गायक वादकांसाठी एकदा सगळे छान टाळी वाजवा. ज्याला टाळीने वाजवायची त्यांनी मग पखवाज वाजून दाखवा. ते काय सोपं वाटतं का तुम्हाला महाराज? इथं गात असताना सुद्धा राग, कालावधी, स, मात्रा, अभंग, भाषा, भावना सगळं जाणून गावं लागतं. वाजवताना सुद्धा किती जबाबदारी असतात महाराज. हे सोपं वाटतं तुम्हाला? हे तुमच्या भाग्याने मिळाली ती माणसं. आय विल गिव्ह द एक्झाम्पल. कधी तागीन धिकीट तागीन धिकीट तागीन कधी तागीन धा कधी तागीन धा कधी तागीन धा. जोरदार वाट. कत्तिड 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 दहा दहा दहा. आता मला दोनच येतात बस झाले. एक म्हणा आणखी. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. क्या बात. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे सगळ्या तरुणांना माझं सांगणे, कष्ट करा, अभ्यास करा, मेहनत करा, मोठे व्हा. जग तुमची वाट पाहते. गुणो भूषयते रूपम शील भूषयते कुलम सिद्धिर भूषयते विद्या भोगो भूषयते धनम. मोठेपणा हा तुमच्या सद्गुणांनीच मिळतो. आज संप्रदायातले आमची गायक वादक असतील, कीर्तनकार असतील, मेहनत आहे मला, कष्ट आहेत, अभ्यास आहे. सागर महाराज तरी मला एक जण म्हणला, 2 लोकांची लयच मजा आहे. मी म्हणलं कोणाची? चौबदार तो म्हणला पोलीस लोकाला हप्ते महाराज लोकाला सप्ते. मी म्हणलं मूर्खा, तू एक तर पोलीस होणं तर महाराज हो कोणतं तरी एक कर, विनाकारण जाळण्यात काय मजा? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरणे. त्याचा बंगला पाहिला त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पाहिली की दवाखान्यात ऍडमिट. जेलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, अभ्यास करा. आणि म्हणून सद्गुणांनी माणसं मोठी होतात. देव प्राप्त करण्याकरता किती प्रयत्न करावे लागतात. सामान्य व्यवहारातल्या पदव्या, सामान्य व्यवहारातलं ज्ञान मिळवायचं असेल, आज UPSC MPSC ची मुलं 17-18 घंटे एका जागेवर बसून अभ्यास करतात. तेव्हा कुठंतरी एखादा क्लास होऊन होतो. नाही म्हणलं आम्ही युट्यूबला तर वाचलं बुवा, बीरदेव मेंढ्या चारता चारता IPS अधिकारी झाला. अरे तो TRP साठी त्यांनी तसं दाखवलं. त्या बिचाऱ्याने किती मेहनत घेतली असेल त्याची जीवाला माहिती. आमची सुनीता विल्यम्स 9 महिने अंतराळात होती. 9 महिने सोबत भगवद्गीता होती, हे विसरू नका. काय त्याग आहे महाराज या लोकांचा, काय मेहनत या लोकांची. आणि म्हणून जर व्यवहारातलं काहीतरी मिळवायचं असेल तर त्यागच करावा लागतो. ज्याला देव पाहिजे त्याला काय काय खर्च करावा लागतो. याच्यासाठी बोते जिंगेले भोग, याच्यासाठी बोते जिंगेले भोग, याच्यासाठी याच्यासाठी वो केले नाना याग.
काय काय त्याग केलाय आमच्या रविदास महाराजांनी गोड निळोबार यांच्या अभंगातून सांगितलंय. याची लागी ओ त्याची येले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी या विषयाचे त्याग ओ. तेव्हा मी सगळं सोडलं तुझ्याकरता, आणि एवढं सोडल्यानंतर मग देव प्राप्त करतात. आणि म्हणून जानाईने सगळं त्याग समर्पण पांडुरंगासाठी केलं आणि मग देव धरला. ठेवला कुठे? हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. मी माझ्या हृदय नावाच्या कारागृहात, हृदय नावाच्या जेलमध्ये मी त्याला ठेवलं म्हणतात. देव ठेवण्याची जागा फक्त हृदयच आहे. एरवी देव तुम्हाला दुसरीकडे कुठेही ठेवता येणार नाही. अंतकरण शुद्धीशिवाय परमात्मा आतमध्ये थांबत नाही. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, हे गुणी गोपाळ राहे ते हे गुणी गोपाळ राहे ते वा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. एरवी तरी पण नुसता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडुदुधिया माखीला गोळे जैसा. ओसगृही तोरण बांधिले, उपवासे अन्न लिंपिले, कुंकुम सिंदूरही केले, कांतही नेने. कळस ढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करावे चित्री व फळ आत शेनू. विस्तार फार सुंदर आहेत माऊलींनी केलेला. चित्तशुद्धीशिवाय परमार्थ होत नाही. तरावया भाळे भोळे जण, मुख्य चित्तशुद्धीच कारण. आणि चित्तशुद्धीशिवाय परमात्मा आतमध्ये येणार नाही. जनाई म्हणतात मी माझ्या हृदयात परमात्मा ठेवला, हृदय बंदी खाना केला. काही काही लोकांनी आपल्या हृदयात फक्त जनावरच बसवलेली आहेत. ज्याच्या हृदयात जनावर आहेत त्याच्या हृदयाला जनावराचा गोठा म्हणा. काही काहीच्या हृदयात तर फक्त पैसाच आहे. ज्याच्या हृदयात फक्त पैसा बसलाय त्याच्या हृदयाला तिजोरी किंवा बँक म्हणा. काहीच्या हृदयात नट नट्या हे बसलेले आहेत. काही काही झोपेतच आरबळतात. म्हणलं काय झालं? म्हणले सदाशिव अमरापूर पिस्तूल घेऊन आला म्हणे. काय झालं? म्हणले अमरीशपुरी आला. एक तरुण पोरग माझ्या पाय पडायला आलं, त्याच्या खिशातला मोबाईल खाली पडला, त्याच्यावर एका नटीचा फोटो होता. मी पाहिलं, त्याला म्हणलं दादा कोण आहे? तो मला ॲटिट्यूड मध्ये म्हणला महाराज तुम्हाला माहित नाही का? मी म्हणलं नाही माहिती. माहिती होतं मला पण म्हणलं नाही माहिती. कोण आहे? तो म्हणला महाराज ही ऐश्वर्या राय. मी म्हणलं तुझ्या मोबाईलवर ठेवली म्हणजे कोणी नातेवाईक आहे का आपली? तो म्हणे नाही. म्हणलं मग का ठेवली? तो म्हणला महाराज मी ऐश्वर्या रायचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हणलं तुझ्या फॅननं तिला कधी हवा लागायची एवढ्याला? म्हणजे सलमान खानचीच नाही लागली तर आपली कधी लागायची? अरे काय फॅन झालोय आपण कोणाचे? लक्षात ठेवा. ज्याला फॅन व्हायचा आहे त्याने माऊलींचा व्हा, ज्याला फॅन व्हायचा आहे त्याने तुकोबरायांचा व्हा, ज्याला फॅन व्हायचा आहे त्याने निवृत्तीनाथांचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने छत्रपती शिवरायांचा व्हा, ज्याला फॅन व्हायचंय त्याने छत्रपती संभाजीराजांचा व्हा. देवाने दिलेलं तारुण्य रस्त्यावर उभा राहून कोणासाठी तरी खर्च करू नका महाराज. फॅन संतांचे व्हा. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गया जो बिन लढे उन पर है धिक्कार. छावा तर बघितलाच असेल ना महाराज सगळ्यांनी. हाथी घोड़े तोप तलवार, फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है. त्यांचे आपण फॅन असलो पाहिजे महाराज. चुकीच्या लोकांचे फॅन होऊ नका. लक्षात ठेवा. नको त्या लोकांसाठी स्वतःचं आयुष्य खर्च करू नका. रस्त्यावर उभा राहू नका. हे जीवन एकदाच आहे महाराज, पुन्हा नाही आहे. एकदाच आहे, अनमोल आहे. याची किंमत सामान्य समजू नका. नाव असं करायचं का काम झालं पाहिजे, आणि काम असं करायचं का नाव झालं पाहिजे. विठाला चुकीच्या लोकांना हृदयात स्थान देऊ नका. आमच्या संतांनी देवाला स्थान अंतःकरणात दिलं. संतांच्या हृदयाला हृदय नाही म्हणत, संतांच्या हृदयाला मंदिर म्हणतात. साठवीला हरी जिही हृदय मंदिर. जनाईचं हृदय नाहीये, ते मंदिर आहे साक्षात. विठोबा आहे त्याच्यात. आत विठ्ठल कोंडीला. बर, नेमकं 9 वाजले. ते बघा, लोक चांगले ऐकायला भेटले का दुश्मन घड्याळ थांबत नाही. चला 5 मिनिटं थांबवतो. चालेल ना तुम्हाला? वडंगणीकरांना चालेल ना? सागर महाराज चालेल? अरे बापरे, 15 मिनिटाची ऑफर आहे त्यांची. नाही इतक्या वेळ चालणार नाही. मी अगदी 5 मिनिटं थांबवतो.
कारण लोक व्हायचे बोर आणि मला यायचा जोर, तसा काय माझा प्रयत्न अजिबात नसतो. फक्त चांगला ऐकतात म्हणून माझा हा सगळा प्रयत्न या ठिकाणी चाललाय. पुढचे 2 चरण सरळ घेऊन नंतर आपण आमच्या महाराजांची छान भैरवी ऐकूया. हृदयबंदी खाण्यात ठेवलेला जो विठ्ठल आहे, जनाई म्हणतात मी त्याच्या पायात बिडी घातली, शब्दे केली जडाजोडी, विठ्ठल पायी घातली बिडी. त्याच्या पायात बिडी घातली म्हणतात. ही बिडी नेमकी कोणती? तर निज नामाची थोर आवडी, भगवंताला आवडणारी नामचिंतन रूपी बिडी त्याच्या पायात टाकली आहे. लक्षात ठेवा, प्रेमाने देव आपलासा केलाय, आपलासा केलेला देव आपल्या अंतकरणात साठवलाय आणि ज्याला हृदयात ठेवलंय तो पुन्हा कधीच बाहेर जाऊ नये म्हणून अखंड परापश्यंती मध्यमा आणि वैखरी या 4 वाणीतून आता अखंड नामस्मरण चालू आहे. अखंड नामस्मरण. आणि ही शब्दरूपी जी बिडी आहे, नाम शब्दरूपी बिडी, ही त्याच्या पायात पडलेली असल्यामुळे आता तो सुटण्याची शक्यता नाही. बर. आणि जेव्हा अखंड नामचिंतन भगवंताचं चालू राहतं तेव्हा त्या जीवालाच कळतं का मी म्हणजे शरीर नाहीये, मी म्हणजे देह नाहीये, तर मी आहे तरी कोण? तर मी स्वतः भगवंताचा अंश आहे. नाही, मी स्वतःच भगवत स्वरूप आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. अरे मी स्वतः वासुदेव आहे, मी स्वतः देव आहे. तुकोबांना विचारलं कोण आहात तुम्ही? तुकोबारे असं नाही म्हणाले का मी तुकाराम बोलोबा मोरे श्री क्षेत्र देहू. नाही, मी वासुदेव तत्वता, मी स्वतः भगवंतमय आहे. हे कधी होतं? जेव्हा प्रेमाने देव आपलासा केला, हृदयात साठवला आणि अखंड नाम चालू झालं का मग कळतं सा अहम, मी तो आहे, मी तो आहे, मी देह नाहीये, मी शरीर नाहीये, तर मी तो. शब्दाचा मारा केला परिणामी विठ्ठल काकुलती आला. जनाई म्हणतात मी जेव्हा या स्वरूपाला पोचली तेव्हा देव माझ्या पुढे काकुलतीला आला आणि मग त्याला सांगितलं पांडुरंगा, अरे आता मी तू लाख प्रयत्न कर पण मी मात्र तुला सोडणार नाही. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, म्हणे बा विठ्ठला, जनी 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 म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुझला, जीवेन सोडी मी तुझला, जीवेन सोडी मी रे तुझला, जीवेन सोडी मी तुझला, जीवेन सोडी तुझला, जीवेन सोडी तुझला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, जीवेन सोडी मी तुझला, जीवेन सोडी मी तुझला, जीवेन सोडी तुझला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया
दूर 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 गळा बांधोनिया दूर गळा संतांनी आपल्यावर कृपा करावी आणि भगवंताचा आपल्याला आशीर्वाद मिळावा. मला वाटलं विसरले असतील. पिंगळ्याला लोक अजून विसरत नाहीत, मला याचा आश्चर्य वाटतं. मला
म्हणजे त्याच्यापेक्षा खूप चांगलं सांगितल्यानंतरही पिंगळ्याची अपेक्षा राहते. मला याचं दुःख आहे, पण असू दे, आता काही हरकत नाही. परमात्म्याच्या कृपेने आपल्याला सुद्धा जनाईच्या सारखी अंत करण्याची वृत्ती तयार व्हावी. आणि हाच एक हेतू मी आपल्या पुढ्यात मांडतो की वडांगळी नावाचं हे गाव आणि या गावाने अतिशय सुंदर हा उत्सव या ठिकाणी हाती घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अतिशय संप्रदायाची उपासक थोर नामवंत कीर्तनकार महाराज मंडळी या निमित्ताने आपल्या या उत्सवात येत आहेत. माझे परमस्नेही मित्र निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे चोपदार हरिभक्तीपरायण आमचे सागर महाराज यांच्या संपर्कातून हा सेवेचा योग आला आणि अतिशय चांगली मंडळी मिळून आपण हा उत्सव या ठिकाणी करत आहात. आमचे परमस्नेही नाशिकचे वैभव दिनेश महाराज, आमचे सदानंद महाराज, या ठिकाणी आमचे जगदाळे महाराज, राहुल महाराज, या सर्व महाराजांनी गोड आनंद या ठिकाणी आज आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. या सगळ्यांना मी खूप धन्यवाद देतो. सप्ताह समिती आणि सप्ताह कमिटीच्या उत्साहाला या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. साऊंड ऑपरेटिंग आपण चांगली केली, तुम्हाला या ठिकाणी खूप धन्यवाद. माता माऊल्यांना सुद्धा विशेष या ठिकाणी धन्यवाद. यांची डिमांड आहे म्हणून आता हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरते शेवटी बा काळ बांधोनी नेईल, एका जनार्दनी बा, ओ एका जनार्दनी बा, आमुचे काय जाईल. विशाल महाराज खोलेंचा महाराष्ट्रभर गाजला पिंगळा आपण युट्यूबला ऐकतच असतात. आता त्यांच्या इतकं तर माझं चांगलं नाही, पण माझा थोडा अलग आहे, कारण माझा आडनाव इलग आहे. सगळ्यांनी एकदा वर हात करा. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो लेखा, पिंगळा महाद्वारी, हरी बोल. पिंगळा महाद्वारी बोले बोलतो लेखा, पिंगळा महाद्वारी. दौर फिरवितो डुग डुग ऐका, दौर फिरवितो डुग डुग ऐका, ऐका ऐका ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोले बोलतो लेखा, पिंगळा महाद्वारी. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, सावध राहावे, सावध राहावे. अखिल भुवाला मग लावून सवे, मग लावून सवे, मग लावून सवे. एक टाळी, एक हरी बोल. पाटील भुवाला मग लावून सवे, मग लावून सवे. चिठ्ठी येईल बा, हरी चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकरे बेडे वागुडे मुत्तडे करा क्षमा अपराध नाही उच्चारिला ते कारणे आपुला करा क्षमा अपराध कापरे जारे करा राघवाया करा क्षमा अपराध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, तुकाराम. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की